तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। सिंधुदुर्गातील कृषी पर्यटनातून नर्सरी व्यावसायिकाला चालना देण्यात आलेली आहे। शोभिवंत झाडं आणि औषधी झाडांना मागणी आहे। झाडं खरेदीला नागरिकांचा मात्र उत्तम असा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो। आपल्याकडे प्रामुख्याने फुलझाडं, फळझाडं, शोभेची झाडं आणि मसाल्याची झाडं, त्याचबरोबर गांडूळ खत हे आपण विक्रीसाठी ठेवतो। त्याचबरोबर शोभिवंत झाडं ठेवण्यासाठी ज्या कुंड्या असतात त्या कुंड्यासुद्धा आपण ठेवतो। त्याचबरोबर ही झाडं ठेवण्यासाठी स्टँड्स असतात, ते स्टँडसुद्धा आम्ही इथे मोठ्या प्रमाणावरती विक्रीसाठी ठेवतो। आणि ही विविधता आम्ही जपल्यामुळे आमच्याकडे जे गिराईक आहे ती संख्या खूप चांगल्या पद्धतीने आहे। यामध्ये जर समजा बघायचं झालं तर आंब्यामध्ये आमच्याकडे हापूस, केशर, तोतापुरी, गोवा मानपूर, नीलम, रत्ना वगैरे अशा 14 व्हरायटीज आहेत। मधुमेहावरती येणारं इन्सुलिन वगैरे प्रकारची आपल्याकडे औषधी वनस्पतीसुद्धा आहेत आणि त्यांनासुद्धा रिस्पॉन्स आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने मिळतो। तर भंडाऱ्यात सूरगंगा तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय। महोत्सवात 5 दिवसात 15 लाखांची तांदूळ विक्री झाली। मसाले, कडधान्य मिळून असा सुमारे 18 लाखांची ही विक्री झालेली आहे। तांदूळ उत्पादक जे शेतकरी आहेत ते 7-8 शेतकरी आहेत या ठिकाणी। आजच्या शेवटच्या दिवसपर्यंत जवळपास 20 टन तांदूळ या ठिकाणून विक्री झालेला आहे। त्या 20 टनाची किंमत आजच्या पकडला आपण 10 लाख रुपये। आणि जे इतर जे म्हणजे तांदूळच्या व्यतिरिक्त मसाले आहेत, मिरची, हळद पावडर आहे किंवा दुग्धजन्य पदार्थ आहेत किंवा मिलेट्स आहेत, यांची पूर्ण टोटल विक्री पकडता आजच्या तारखेमध्ये 15 लाखाच्या जवळपास ही विक्री झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।